आज आपण फक्त 10 मिनिटात मोकळी अशी भगर म्हणजेच वरईचा भात बनवणार आहोत. चला तर बघूयात. इथे मी अर्धी वाटी भगर घेतलेली आहे. ती आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि एक 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. भगर धुतल्यावरती त्याचं पाणी आपण जेव्हा टाकून देतो तर तेव्हा काही सेकंद थांबायचं, म्हणजे ती भगर बुडाला जाऊन बसते आणि त्यानंतर पाणी हे सगळं निथळून काढायचं. नाहीतर पाणी ओतताना भगरसुद्धा त्यासोबत जाते. तर आता इथे मी भगर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक 2 ते 3 मिनटं ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथं फोडणीची तयारी करूयात. इथे एका कढईमध्ये आता मी 1-2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत. एक पाव वाटी मी शेंगदाणे टाकलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आणि आवडीप्रमाणे इथे तुम्ही शेंगदाणे कमी जास्त करू शकता. शेंगदाणेसुद्धा चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता शेंगदाणेसुद्धा छान तळून झालेत. आता मी ते एका प्लेटमध्ये ते काढून घेते. आता त्याच तेलामध्ये आपल्याला मी एक मोठा बटाटा घेतलेला होता. त्याचे साल काढून असे त्याचे छोटे छोटे बारीक तुकडे केले होते. ते आपल्याला त्याच तेलात परतून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे बटाट्याचे छोटे छोटे तुकडे छानपैकी असे परतून घ्यायचे आहेत. आणि आता त्यानंतर आपल्याला एक पाव चमचा जिरे टाकायचे आहेत. जिरे मी आधी नाही टाकले, कारण ते जर आधी टाकले आणि त्यानंतर बटाटा टाकला तर जिरे लवकर करपून जातील. म्हणून बटाटा एखादं मिनिट परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, म्हणजे जिऱ्याची चवसुद्धा छान लागते आणि तोपर्यंत बटाटासुद्धा बऱ्यापैकी तो शिजलेला असतो. आता बटाटा लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये पाव चमचा मी मीठ टाकलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्याला हे छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आवडीप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये मिरचीचे बारीक बारीक असे तुकडे टाकायचे आहेत. मी इथे 3 ते 4 मिरच्या घेतल्या होत्या छोट्या आणि त्याचे बारीक असे तुकडे करून टाकलेले आहेत. याच्याऐवजी तुम्ही इथे लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता. आणि आता हे सर्व छानपैकी परतून झालं आहे. आता यामध्ये इथे मी 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे, कारण आपण अर्धी वाटी भगर घेतला होता त्याप्रमाणे 1.5 वाटी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला बटाटा परतून घेताना सुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे आता अंदाजाने याच्यामध्ये बाकीचं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. बटाटे लवकर शिजण्यासाठी मी त्याचे बारीक कापसुद्धा केले होते आणि ते आधी परतून पण घेतले होते, त्याच्यामुळे आता बटाटे लवकर शिजले जातील. आता आपण मगाशी जो भगर धुवून घेतला होता त्याचं पाणी मी निथळून घेतलं आहे आणि तो आता भगर मी याच्यामध्ये टाकून घेते. जर तुम्हाला पाण्याचा अंदाज कळत नसेल तर थोडंसं पाणी तुम्ही साईडला गरम करायला ठेवायचं आणि जर गरज वाटली तर याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी थोडं थोडं टाकू शकता. आता भगर आपल्याला 1-1.5 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण बघू शकतो छान उकळी आली आहे. भगर चांगला आता शिजायला लागलं आहे. आता इथे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचं जाडसर केलेलं कूट ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं फिरवून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट जर सर्वात आधी टाकलं असतं तर ते जास्त शिजलं असतं आणि भगर थोडी चिकट झाली असती, म्हणून मी शेवटीच टाकते. उपवासाला जर तुम्ही टोमॅटो किंवा कोथिंबीर खात असाल तर तुम्ही ते सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. आम्ही उपवासाला टोमॅटो कोथिंबीर नाही वापरत, म्हणून मी ते नाही टाकलेलं. आता भगर आपल्याला बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता फक्त आपल्याला 1 मिनिट हे झाकून ठेवायचं आहे. आता आपण चेक करूयात. तर एकदम मस्त असा आपला भगर तयार झाला आहे. खूपच छान मोकळा झाला आहे. पाणीसुद्धा एकदम परफेक्ट होतं. आता आपण मगाशी जे शेंगदाणे तळून घेतले होते ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे. झालं की नाही एकदम पटकन असा आपला भगर तयार. अजिबात चिकट नाही झालेला, एकदम छान असा मोकळा असा भगर तयार झाला आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने भगर करून बघा. एकदम पटकन असा हा भगर तयार होतो. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका.